जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पारोळा आणि एरंडोल येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आता उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहे। पारोळ्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहणार आहेत चंद्रकांत पाटील हे शिंदे गटाच्या वतीने राहणार आहेत, तर एरंडोल येथे डॉक्टर नरेंद्र ठाकूर हे उमेदवार राहणार आहेत भाजपच्या वतीने। स्वतः चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय, आपलं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पारोळा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून माझं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे। त्याबद्दल मी पक्षाचं सर्वप्रथम आभार मानेल। त्यानंतर आमचे आमदार आदरणीय अमोलदादा यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करेन। नक्कीच येणाऱ्या काळात त्यांचा विश्वास हा सार्थ ठरेल अशा पद्धतीने आपण नगरपालिकेत काम करू असं माझा विश्वास आहे। तुम्हाला विश्वास होता तुमचं नाव समोर येईल असं? हा विश्वास होता, कारण गेल्या काळात मी मागच्या वेळेस देखील शिवसेनेवरच उमेदवारी लढवली होती आणि थोड्याशा मताने पराभव झाला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांच्या सेवेतच कार्यरत आहे। त्यामुळे मला विश्वास होता की माझ्या कामाची पावती ही नक्की मिळेल। या ठिकाणी भाजप आपल्या सोबत आहे, त्याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? हो नक्कीच, भाजप मित्र पक्ष सोबत असल्यामुळे आपल्याला नक्की त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे। मागच्या वेळेस शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्येच प्रमुख लढत होती आणि दोघं पक्षांची या ठिकाणी युती झाल्यामुळे या ठिकाणी त्याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे। पण राज्यामध्ये जो महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट, ते मात्र या तुमच्या महायुतीमध्ये नाही, त्याचा फटका बसेल असं वाटतं? हा स्थानिक पातळीचा निर्णय असल्यामुळे त्यावर मी काही जास्त बोलू शकत नाही। पण त्यांच्याकडून कुठला प्रस्ताव आतापर्यंत नव्हता, जर त्यांचा प्रस्ताव राहिला असता तर नक्कीच आपण त्याचा विचार केला असता। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहेत? जनतेचे प्रश्न कोणते तुमच्या डोळ्यासमोर आहेत? गेल्या मागच्या कालखंडामध्ये शहरात जी मूलभूत सुविधा हवी होती, रस्ते, विकासाच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजना आणि इतर जे काही अंडरग्राऊंड ड्रेनेज वगैरे अशा बऱ्याचशा सुविधा होत्या। नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आवश्यक होती। व्यापाऱ्यांसाठी एक नवीन बाजारपेठ निर्मिती होणं गरजेचं आहे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने। या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात कशा मार्गी लावता येतील याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल। विजयाचा किती विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे। या नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत सर्व दोघं पक्षाच्या पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने नक्कीच आम्ही विजयी होऊ। आमच्यासोबत पूर्ण 24 नगरसेवक हे विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे। तर हे होते चंद्रकांत पाटील। या निवडणुकीमध्ये आमचे सर्वचे सर्व नगरसेवकांनी आपला स्वतःचाही विजय निश्चित होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।